युवकांनी प्रशिक्षण घेऊन जगामध्ये उपलब्ध असलेल्या संधीचे सोने करावे. पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण केंद्रांची नितांत गरज असून विकसित भारत घडवणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी चव्हाण्स करिअर अकॅडमी मोलाचे काम करत आहे, असे मत डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले. दत्तनगर भारतीय विद्यापीठ रोड आंबेगाव बुद्रुक येथे चव्हाण्स करिअर अकॅडमी आणि अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ मुख्य कार्यालय व प्रशिक्षण केंद्र उद्घाटन डॉक्टर भोसले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, लेफ्टनंट जनरल इंडियन आर्मी जगदीश चौधरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूराव दादा चव्हाण आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मच्छिंद्र चव्हाण यांची अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत सेवानिवृत्त डीवायएसपी मच्छिंद्र चव्हाण, अॅडव्होकेट रेखा चव्हाण, प्राध्यापक अविनाश पाटील यांनी केले, तर आभार व सूत्रसंचालन अंबरनाथ इंगोले यांनी मानले. चव्हाण्स करिअर अकॅडमी ही संकल्पना एक 4 वर्षापूर्वी आमच्या डोक्यात आली आणि नाथपंथी समाजातील बरीच लोक पोलीस भरती करू इच्छितात, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. खेडेगावातील गरीब लोक, गरीब मुलं ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा ते खर्चिक अकॅडमीत जाऊ शकत नाही, म्हणून हा सगळा प्रपंच, म्हणून चव्हाण्स करिअर अकॅडमीची स्थापना करण्यात आली. 8 मार्च 2018 रोजी 2022 रोजी 3-4 वर्षापूर्वी या अकॅडमीचं उद्घाटन एका भाड्याच्या जागेत करण्यात आलं आणि 3 हत्ती चौक म्हणून तिथंच उद्घाटन करून 3 वर्षात या अकॅडमीतील जवळजवळ 15 ते 16 विद्यार्थी पोलीस झालेत, 4 ते 5 PSI झालेले आहेत आणि अजूनही अग्नी खात्यामध्ये किंवा इतर वेगवेगळ्या अग्निवीर आणि इतर वेगवेगळ्या खात्यामध्ये प्रयत्न करत आहेत. आताही मुलांचं हे ट्रेनिंग चालू आहे. कमीत कमी पैशात लोकांना सेवा देण्याचं काम ही अकॅडमी करत आहे. चव्हाण्स करिअर अकॅडमीने 3च वर्षात आपले अस्तित्व स्थापन केले आहे. त्याबद्दल चव्हाण्स करिअर अकॅडमीला अभिनंदन. चव्हाण्स करिअर अकॅडमीचे संयोजक, मी पूर्ण लिस्ट वाचली आहे, त्यांचा थोडासा अभ्यास केला आहे. ते एक्सपर्ट्स आहेत, एज्युकेटर्स आहेत आणि आता हे खास करून नवयुवकांना आहे की ह्या सगळ्यांचा तुम्ही फायदा घ्या. अशा अकॅडमीमध्ये किंवा ह्या अकॅडमीमध्ये तुमचं फिजिकल आणि मेंटल कॅपॅसिटीज लवकर सुधारतील. तुम्ही स्वतः प्रयत्न केला तरी सुधारतील, पण इथे केलात तर खूप लवकर सुधारतील. त्यात सुधार किंवा इम्प्रूव्हमेंट लवकर होईल. स्वतःच्या स्किल्स, स्वतःच्या स्ट्रेंथ्स कुठल्या आहेत त्या तुम्हाला इथे लवकर कळेल. त्याप्रमाणे तुम्हाला समजेल की आपण कुठली लाईन घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मच्छिंद्र चव्हाण साहेबांना मी ओळखतो. ह्याच अकॅडमीमध्ये तुम्हाला शिस्त किंवा आपण जे डिसिप्लिन म्हणतो त्याची पण सवय लागेल. या चव्हाण्स करिअर अकॅडमीचं जे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी जाहीर करतो. आणि प्रथमतः हे जे मच्छिंद्र चव्हाण असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे सहकारी असतील, त्यांनी हे केलेलं जे एक काम आहे ते अतिशय अभिनंदनाचं आहे. आणि जे तळागाळातले लोक जे आहेत, की ग्रामीण भागातले जे लोक आहेत आणि शहरी भागातले लोक आहेत, त्यांच्या पाल्यांना एक करिअरची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जे ट्रेनिंग सेंटर त्यांनी या भागामध्ये सुरू केलेलं आहे, महापालिकेच्या क्षेत्रामध्ये सुरू केलेलं आहे, त्याकरता त्यांचं देखील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि उपस्थितांना सांगतो की त्यांना टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना मानवंदना द्या.